नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 219 ते 226. महासिद्धीचे जे मूळ स्थान, शिणलेल्या लक्ष्मीचा विसावा जेथ, अतिशुद्ध गंधयुक्त सुमने तेथ, बहरलेली पाहिली. मुकुटावर फुलांचे घोस, मस्तकी बांधल्या पूजा अनेक, पुष्पमाला रुळती गळ्यावर, अवर्णनीय. स्वर्गाने जणू नेसावे सूर्य तेज, सोन्याने मढवावे मेरूस, तैसे झळके पितांबर नितंबांवर. शंकरास उटीला कापूर, कैलासास जणू पाऱ्याचा लेप, क्षीरसागरास घालावे पांघरुण, क्षीरोदकाचे. चंद्राची घडी उलगडून, पांघरुण घ्यावे ते आकाशाकडून, तशी विश्वरूपाच्या देहावर, चंदनौटी पांढरी शुभ्र. स्वरूप प्रकाशास जी देई तेज, ब्रह्मानंदा करी जी शीतल, पृथ्वीस होतसे अस्तित्व प्राप्त, सुवासाने ज्याच्या. चंदनौटी ती अतीव थोर, ब्रह्म ही लावी जी अंगास, मदन ही करी धारण अंगावर. शृंगार शोभा ही एक एक, पाहता जाई भांबावून, उभा बैसला का निजला देव, कळेन काही अर्जुनास. मस्तकाच्या जागी अर्जुनाला कसं आणि काय दिसलं तर महासिद्धीचं जे मूळ स्थान आणि जिथे शिणलेल्या लक्ष्मीचा विसावा ती घेत असते असं वाटलं. अत्यंत शुद्ध गंधयुक्त फुलं तिथे त्यांनी बहरलेली पाहिली. मुकुटावर फुलांचे घोस होते आणि मस्तकावर असंख्य पूजा बांधलेल्या होत्या. गळ्यावरती अवर्णनीय अशा पुष्पमाळा रुळत होत्या. स्वर्गानी जणू सूर्याचं तेज नेसावं आणि मेरू पर्वताला सोन्यानी मढवावं आणि तसंच झळकणारं पितांबर त्या विश्वरूपाच्या कटीवरती पाहिलं. शंकराला उटीला कापूर घ्यावा
आणि कैलासाला जणू काही पाऱ्याचा लेप द्यावा आणि क्षीरसागराने दूध आणि पाण्याचं पांघरून पांघरावं असंच काहीसं ते दृश्य होतं. चंदनाची घडी उलगडून आकाशाकडून ते पांघरून घ्यावं आणि विश्वरूपाच्या देहावर अशी पांढरी शुभ्र चंदनोटी आहे असं अर्जुनाला दिसलं, जी त्या स्वरूपाला प्रकाशाचं तेज देते आणि ब्रह्मानंदाला सुद्धा जी शीतल करते. पृथ्वीला सुद्धा त्याच्याच सुवासानी अस्तित्व प्राप्त होतं. अशी ती अत्यंत थोर चंदनाची उटी, जी स्वतः ब्रह्मदेव सुद्धा अंगाला लावतो, मदन सुद्धा अंगावरती धारण करतो. अशी ही एक एक शृंगाराची शोभा पाहता पाहता अर्जुन भांबावून गेला. देव उभा आहे, बसला आहे का निजला आहे हेही त्याला कळेनासं झालं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 219 ते 226. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 227 ते 234. पाहता डोळे उघडून सर्वची विश्वरूपमय, डोळे मिटून घेता शांत, तैसेच दिसे त्याला आत. समोर मुखे अगणित, घाबरून तो फिरवी पाठ, तिथेही दिसती हात पाय मुख, विश्वरूपाचे. पाहता डोळे उघडून दिसते ते हे नवल, मात्र डोळे घेता मिटून घडतसे त्याचे दर्शन. प्रभूची कृपा ही अद्भुत, न पाहणे अन पाहणे तसेच, दोन्हीही टाकले व्यापून नारायणाने. आश्चर्याचा हा महापूर, ओलांडून येता तीरावर, चमत्काराचा महासागर, त्यात पडे तो क्षणातच. ऐसी घेऊनी रूपे अनंत, दर्शन कौशल्ये अलौकिक, व्यापून टाकले अर्जुनास अंतर्बाह्य. श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविक, विश्वतोमुख त्याचे रूप, पाहण्यास विनविता अर्जुन, विश्वरूप तो झाला सकल. दृष्टी दिली जी अर्जुनास, असो नसो दिवा वा सूर्य, प्रकाशावर नाती अवलंबून, पाहू शकते जरी अंधार. अर्जुनाने डोळे उघडून पाहिल्यानंतर सगळंच विश्वरूपमय झालेलं त्याला दिसतं आणि शांतपणे डोळे मिटून घेतले तरी त्याला आतमध्येही तसंच सगळं दिसत असतं. समोर असंख्य मुख म्हणून घाबरून तो पाठ फिरवतो,
तर तिथेही त्याला विश्वरूपाचे हातपाय आणि मुख दिसतच असतात. डोळे उघडून पाहिलं तर दिसणार ह्यात काही नवल नाही, मात्र डोळे मिटून घेतल्यानंतरही त्याचंच दर्शन होत होतं. अशी ही प्रभूची अद्भुत कृपा. पाहणं आणि न पाहणं दोन्हीही जणू काही त्या नारायणाने व्यापून टाकलेलं होतं. आश्चर्याचा हा महापूर ओलांडून तीरावरती आला तर काय, पुढे चमत्काराचा महासागर त्यात तो क्षणातच पडत होता. अशी अनंत रूपं घेऊन विविध दर्शन कौशल्य जी अलौकिक आहेत ती दाखवून अर्जुनाला नारायणाने अंतर्बाह्य व्यापून टाकलेलं होतं. श्रीकृष्ण परमात्मा हा स्वाभाविकरित्या विश्वतोमुख रूप आहे, पण अर्जुनाने विनवणी केल्या क्षणीच त्यांनी त्याला विश्वरूपाचं दर्शन दिलं, तेही संपूर्ण. त्यांनी अर्जुनाला अशी जी दृष्टी दिली होती ती प्रकाशावर अवलंबून नव्हती. दिवसा असो, प्रकाश असो किंवा सूर्य असो वा नसो, तो अंधारातही हे सगळं पाहू शकत होता. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 227 ते 234. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 235 ते 242. उजेड असो वा अंधार, जरी बंद वा उघडे नेत्र, दिसे अर्जुना विश्वरूप, हस्तिनापुरी बोले संजय. संजय म्हणे ऐकले काय, अर्जुन पाही विश्वरूप, विविध अलंकारांनी युक्त, सर्व बाजूंनी मुखे जास, अंगकांती अशी तेजपुंज, सांगावयाचा करतो प्रयत्न, येता कल्पांताचा काळ, 12 सूर्यांचा होता मेळ, असे उगवता एक वेळ, तेजोमय ते सूर्य हजार, पुरे न पडती वर्णनास, विश्वरूप ते ऐसे तेज, एकत्र करता वीज समुदाय, अग्निसामुग्रीचा करता मेळ, जमविली जी 10 महातेज, एक एक करून, काही अंशी ते तेव्हा तेज, विश्वरूपाच्या कांतीस, बरोबरीस येईल अल्पस्वल्प, शुद्ध तरी ती तुकेना खचित, मुनिकृपेने महाराज, श्रीहरीच्या अंगीचे तेज, फाकतसे जे स्वाभाविक, दिसले मज, विश्वरूपी एका बाजूस, पसरलेले आहे सर्व जग,
जसे दिसती महासागरात बुडबुडे अलग अलग. अर्जुनाला जे विश्वरूप दिसतंय त्याबद्दल वर्णन करताना संजय हस्तिनापुरामध्ये बोलत असतो. उजेड असो वा अंधार असो, डोळे उघडे असोत वा बंद असोत, तरीसुद्धा अर्जुन विश्वरूप पाहू शकतोय. संजय म्हणतो, अहो ऐकलत का, हा अर्जुन विश्वरूप बघतोय. विविध अलंकारांनी युक्त, सर्व बाजूंनी ज्याला मुख आहेत असं ते विश्वरूप, ज्याची अंगकांती अत्यंत तेजपुंज आहे. त्याचं वर्णन करायचा मी प्रयत्न करतो. जेव्हा कल्पांताचा किंवा सृष्टीच्या लयाचा काळ येईल त्यावेळेला जर 12 सूर्य एकत्र उगवले तर जसं तेज दिसेल तसंच काहीसं, किंवा खरं तर एका वेळेला 1000 सूर्य जर तेजोमय झाले तर जसं दिसेल तसंच ह्या विश्वरूपाची कांती मला तरी वाटतेय. पण तरीसुद्धा विश्वरूपाच्या त्या तेजाला हे वर्णन मला पुरेसं वाटत नाही. विजांचा सगळा समुदाय एकत्र केल्यानंतर किंवा अग्निसामुग्रीचा सगळ्यांचा मेळ केल्यानंतर 10 महातेज एकत्र केली, एक एक करून जमवली तर जे काही तेज निर्माण होईल त्याच वेळेला ते तेज त्या विश्वरूपाच्या कांतीच्या अल्पस्वल्प का होईना कुठेतरी बरोबरीला येईल. पण तरीही ते त्याच्या इतकं शुद्ध नसेल हे निश्चित. मुनी कृपेनी अहो महाराज, श्रीहरीच्या अंगीचं हे तेज फाकत जाताना माझ्या स्वतःला दिसतंय असं संजय म्हणतो. विश्वरूपाच्या त्या एका बाजूला सगळं जग मोठंच्या मोठं पसरलेलं दिसतंय, जसं की महासागरामध्ये वेगवेगळे बुडबुडे दिसावेत. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 235 ते 242. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 329 ते 335. म्हणते अहो महाराज, पडलो अज्ञान सागरात, विषयरूपी गुंतलो जाळ्यात, स्वर्ग संसाराच्या कचाट्यात. करावेस तू आम्हा मुक्त, तुझ वाचून आम्हा कोण. देवा सर्व प्राणांसह आलो तुला रे शरण. महर्षी असो वा सिद्ध पुरुष, विद्याधरांचे विविध समूह. कल्याण होवो तुझे म्हणून, तुझला सारे प्रार्थितात. 11 रुद्र अन 12 सूर्य, अष्टवसु साध्यादी 12 देव. श्रीमंत विश्वदेव अश्विनी कुमार, तसेच महाराज वायुदेव. अग्नी तसेच गंधर्व, यक्ष राक्षसांसमूह जे पल्याड. सिद्ध आणि सारे देव, जात इंद्र श्रेष्ठ अतीव. सर्व आपुल्या लोकात, होवोनिया उत्कंठित. पहा कसे पाहतात, मूर्ती आपुली ही दिव्य.
पाहता पाहता क्षणोक्षण होवोनिया चकित मनोमन तुझसी देवा ओवाळतात घेऊनिया आपुले मुकुट. अर्जुन म्हणतो, अहो महाराज, आम्ही ह्या अज्ञानरूपी सागरामध्ये पडलेलो आहोत आणि विषयरूपी जाळ्यामध्ये गुंतून गेलो आहोत. स्वर्ग आणि संसाराच्या कचाट्यात आम्ही अडकलो आहोत. तेव्हा ह्यातून आम्हाला तू मुक्त करावंस. तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? देवा, सगळ्या प्राणांसहित आम्ही तुला शरण आलो आहे. महर्षी असोत, सिद्ध पुरुष असो, विद्याधरांचे विविध समूह असोत, तुझं कल्याण होवो, तुझं कल्याण होवो असं म्हणून म्हणून सगळे काही जणू काही तुझीच प्रार्थना करत असतात. 11 रुद्र, 12 सूर्य, 8 वसू आणि साध्याती 12 देव, श्रीमंत असा विश्वदेव, इतकंच काय पण अश्विनी कुमार सगळेच महाराज वायुदेवासहित तुला भजत असतात. अग्नी आणि गंधर्व, यक्ष आणि राक्षसांचे पल्याड असणारे समूह, सिद्ध आदी सारे देव ज्यांचा इंद्र श्रेष्ठ आहे अत्यंत, असेही सर्व आपल्या लोकांमध्ये उत्कंठित होऊन तुला कसं पाहतायत पहा, आणि तुझी ही दिव्य मूर्ती आहे तिचं ते निरीक्षण करतायत. क्षणोक्षणी पाहता पाहता मनोमन चकित होत आहेत. तुला देवा स्वतःचे मुकुट उतरवून हातामध्ये घेऊन त्यांनी औक्षण करतायत. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 329 ते 335. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 243 ते 249. आकाशी भासावे गंधर्वनगर, मुंग्यांनी बांधावे भूवरी घर, परमाणू पसरलेले सूक्ष्म मेरूवर, याप्रमाणे अवघे विश्व दिसले तेथे अर्जुनास, चक्रवर्तीच्या देहात त्यावेळी तेथ. विश्व एक आपण एक, सूक्ष्म असा जो द्वैत भाव, तेही गेले आटून, अंतःकरण गेले विरघळून. अंतरीचा ब्रह्मानंद आता झाला जागृत, आपादमस्तक शरीरावर फुलले सारे रोम रोम. पडता पहिला पाऊस सर्व दूर पर्वतावर, कोवळेसे जैसे तृणांकुर, तैसे चिते रोमांच. चंद्रकिरणांचा होता स्पर्श, पाझरतो मणी चंद्रकांत, अर्जुनाच्या तसे देहावर, घर्मबिंदू आले दाटून. कमळकलिकेत होता बंद,
जसा भुंग्यांचा समुदाय आदळते ती जळावर, इकडून तिकडे तसेच उठले सुखतरंग अर्जुनाच्या अंतरात, इतुका असे तयांचा वेग, सुटला मग अंगास कंप. अर्जुनाला जे विश्वरूप दिसत होतं ते म्हणजे जणू काही आकाशामध्ये गंधर्व नगर पाहिलंय असंच त्याला विश्वरूपाच्या बाजूला जग दिसत होतं. मुंग्यांनी भूवर घर बांधावं किंवा मेरू पर्वतावर पसरलेले सूक्ष्म असे परमाणू दिसावेत, त्याप्रमाणे अर्जुनाला हे दृश्य दिसत होतं. अवघं विश्व अर्जुनाला तिथे दिसलं, ते सुद्धा त्या चक्रवर्तीच्या देहामध्ये एकाच वेळेला. विश्व एक आणि आपण एक असा जो सूक्ष्म द्वैतभाव होता तोही आता आटून गेला होता. अंतःकरण पुरतं विरघळून गेलं होतं. अंतरीचा ब्रह्मानंद आता जागा झाला होता. आपाद मस्तक शरीरावर सारे रोम रोम फुललेले होते. पहिला पाऊस पडल्यानंतर सर्वदूर पर्वतावर जसे कोवळे तृणांकुर दिसतात तसेच ते रोमांच होते. किंवा चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्यानंतर चंद्रकांत मणी जसा पाझरतो तसे अर्जुनाच्या देहावर घर्मबिंदू दाटून आलेले होते. कमळाच्या कळीमध्ये भुंग्यांचा समुदाय बंद झाल्यानंतर ती कळी जशी जळावरती इकडून तिकडे आदळते तसेच सुखाचे तरंग अर्जुनाच्या अंतरामध्ये उठत होते. त्यांचा वेग इतका होता की त्याच्या अंगाला कंप सुटला होता. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 243 ते 249. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 250 ते 256. कापराचा होता अतियोग, केळीचे सोपटे उकलून, गळती कापराचे कणकण, आनंदाश्रू तसे डोळ्यातून. अशी अष्टसत्व आदी भावात, एकमेकात लागली चढाओढ, अर्जुनाच्या जीवास झाले प्राप्त, ब्रह्मानंदाचे राज्य. आधीच भरलेल्या समुद्रास, चंद्राचा होताच उदय, भरत्यांवर भरते येत, तसेच काही. उठती आनंद तरंग, अर्जुनाच्या अंतरात, कृपादृष्टी करुनी देव, द्वैतही ठेवले सांभाळून. अर्जुनाने होऊन शांत, दीर्घ सोडला श्वासोच्छ्वास, दृष्टी वळविली एकवार, भगवंता समीप. बसल्या जागी तेथेच, लववुनी आपुले मस्तक,
दोन्ही जोडुनी करतल, नमिले त्याने देवास. म्हणे तुमचा जय जयकार, प्रभू आपुली कृपा अद्भुत. आम्ही असूनही सामान्य, विश्वरूप पाहण्या केले समर्थ. परी महाराज खरोखर, केले भले हे आपण. सृष्टीचा तुम्ही हो आधार, पावलो मी समाधान. कापराचा जेव्हा अतियोग होतो तेव्हा केळीचं सोपट उकलतं आणि त्यातून कापराचे कण कण गळायला लागतात. तसेच अर्जुनाच्या डोळ्यामधून आनंदाश्रू गळायला लागले. अशा रीतीने अष्टसात्विक जे भाव आहेत त्यांच्यामध्ये एकमेकातच चढाओढ लागली. अर्जुनाच्या जीवाला जणू काही ब्रह्मानंदाचं राज्य प्राप्त झालं. आधीच भरलेल्या समुद्राला चंद्राचा उदय झाल्या झाल्या भरत्यांवर भरतं येतं, तसंच काहीसं अर्जुनाच्या बाबतीत झालेलं होतं. आनंदाचे तरंग अर्जुनाच्या मनामध्ये उमटत होते. देवानी कृपादृष्टी केली होती आणि द्वैतही सांभाळून ठेवलेलं होतं. अर्जुन शांत झाला. त्यांनी दीर्घ श्वास सोडला आणि भगवंताजवळ दृष्टी एकवार वळवली. बसल्या जागी तिथेच आपलं मस्तक त्यांनी लववलं. दोन्ही हात जोडले आणि त्यांनी देवाला नमन केलं. म्हणे, तुमचा जय जयकार. प्रभू आपली कृपा अत्यंत अद्भुत अशी आहे. आम्ही सामान्य असूनही आपण आम्हाला विश्वरूप पाहण्यासाठी समर्थ केलं. पण महाराज खरोखर हे आपण अगदी भलं काम केलं. आपण सृष्टीचा आधार आहात आणि मी आपल्यामुळे समाधान पावलो आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 250 ते 256. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 257 ते 264. मंदर पर्वताच्या आश्रयास, हिंस्र पशूंची अरण्ये अनेक. तद्वत तुझ्या शरीरावर अनंत लोक. आकाशाच्या खोळीमधून ग्रह ताऱ्यांचे जसे समुदाय, अथवा विस्तीर्ण वृक्षावर पक्ष्यांची घरटी अनेक. तसेच श्रीहरी ऐक, तुझ्या ह्या शरीरावर देव समुदाया सहित दिसतसे मजला स्वर्ग. आपल्या स्वरूपी महाराज पांचभौतिक पंचकड्या अनेक. तसेच प्राणी समुदाय दिसती मजया सृष्टीतील. सत्यलोक ही आहे येथ, ब्रह्मदेव ही दिसे त्यात. दुसरीकडे पाहताच
कैलासही दिसे तेथ, शंकरही पार्वती सह दिसे एका भागात, आणि श्री कृष्ण तुला देखील पाहतो या विश्वरूपात. कश्यपादी ऋषी समुदाय तेही पडती दृष्टीस, सप्त पाताळही सर्पांसह दिसती तुझ्या स्वरूपात. त्रैलोक्यपती फार काय एकेका तुझ्या अवयवावर, करून तयाची भिंत उमटविले हे 14 लोक. ह्यापुढे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, मंदर पर्वताच्या आश्रयाला हिंस्र पशूंची अनेक अरण्ये आहेत. तसंच तुझ्या शरीरावर अनंत लोक मला दिसतायत. आकाशाच्या खोळीमधून ग्रहताऱ्यांचे जसे समुदाय असावेत, किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी जशी असावी, तसंच श्रीहरी तुझ्या या शरीरावर देव समुदायासहित मला स्वर्गसुद्धा दिसतो आहे. आपल्या ह्या स्वरूपात अहो महाराज, पांचभौतिक पंचकड्या तसंच अनेक प्राणी समुदाय या सृष्टीमधले मला दिसत आहेत. सत्यलोकही इथे आहे, ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवही मला दिसतोय. दुसरीकडे पाहिल्यावर कैलासही दिसतोय. शंकर आणि पार्वती असे दोघंही मला एका भागात दिसतायत. आणि श्रीकृष्णा, मी तुला देखील ह्या विश्वरूपामध्ये बघू शकतोय. कश्यपादी ऋषींचा समुदायही मला दृष्टीला पडतोय. सप्त पाताळही सर्व सर्पांसहित तुझ्या या स्वरूपात मला दिसतायत. अरे त्रैलोक्यपती, फार काय, तुझ्या एकेका अवयवावर जणू काही त्याची भिंत झाली आहे आणि हे 14 लोक उमटलेत असंच मला वाटतंय. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 257 ते 264. धन्यवाद.